नमस्कार. आज आपण पाहणार आहोत उद्यासाठी, म्हणजेच जी बुधवारची एक्सपायरी असते बँक निफ्टीच्या एक्सपायरीबद्दल पाहणार आहोत. ओके. जर रात्री तुम्ही व्हिडिओ बघितला असेल, आपण क्लिअरली सांगितलं होतं की बँक निफ्टी जर रिव्हर्स झाली तर त्याचा सपोर्ट हा 51,900 पर्यंत आहे. जर आज तुम्ही बघितलं असेल तर बँक निफ्टीने लगभग 51,996चा लो मारला आणि मार्केट त्या ठिकाणाहून रिव्हर्स झालेलं आहे. आता हे मार्केटनं काय केलेलं आहे लक्षात घ्या की जो डेचा ट्रेंड होता किंवा जो डेमध्ये ट्रेंड सुरू आहे तोच ट्रेंड अगेन फॉलो केलेला आहे. तो कसा केलेला आहे आपण पाहू. ओके, चेक करा. जो एक अशा पद्धतीनं एक डाऊन ट्रेंड सारखा जो व्ह्यू झालाय किंवा पॅटर्न झालाय तो फॉलो केलाय. आता बघा, उद्या एक्सपायरी, आपल्याला काय इम्पॉर्टंट लेवल आहेत एक्सपायरीला, तर या दोन लेवल डीपलाची. जोपर्यंत मार्केट या लेवल ब्रेक करणार नाही तोपर्यंत मार्केट सेम या रेंजमध्ये अप डाऊन करत फक्त आणि फक्त प्रीमियम मीटिंग करत. जसाच हा ट्रेंड ब्रेक करल अपसाईडला असो किंवा डाऊन साईडला, सडन मोठी मुवमेंट भेटल. एक्सपायरी असल्यामुळे 200-400 पॉईंटची बी मुवमेंट म्हणजे तुमचे 0 to 0 कॉल 1/2 1/3 होऊन जातात. त्यामुळे लक्षात ठेवा, मेन लेवल तुमच्या जर आहेत 52,800 अपसाईडला आणि डाऊन साईडला 51,900. या लेवल ब्रेक केल्या डाऊन साईडला तुम्हाला टार्गेट भेटू शकतं लगभग लक्षात घ्या 51,700 किंवा 51,750 पर्यंत. त्यानंतर ते जर ब्रेक झालं तर पॉसिबल आहे 51,500 ते 51,100 पर्यंत टार्गेट मिळू शकतं. ओके. आपण जर अजून बँक निफ्टीमध्ये डिटेल्समध्ये किंवा अजून डीपमध्ये बघितलं तर आपल्याला असं दिसून येतं की लक्षात घ्या, बँक निफ्टीमध्ये अशा पद्धतीने एक ट्रेंड सुरू आहे. या पद्धतीने सुद्धा एक चेक करा. अपसाईडला जरी बघितलं आपण तरी लक्षात घ्या. ओके, हा ब्रेकआउट झाला परंतु डेमध्ये होल्ड झाला नाही, रिव्हर्स आला. सेम हा देखील एक बँक निफ्टीमध्ये याच ट्रेंडचा बँक निफ्टी सहारा घेते. तर असं देखील होऊ शकतं की बँक निफ्टी जो आता वरती गेलाय डबल या ट्रेंडहून बाउन्स करू शकतो. आणि तसं झालं नाही तर लक्षात घ्या, आपल्यासाठी ही लेवल खूप इम्पॉर्टंट आहे. या लेवलवरनं डीपला फॉल देऊ शकतो. हे झालं बँक निफ्टीसाठी उद्याचं ॲनालिसिस. ओके. त्यानंतर एक बँक निफ्टीमधला एक स्टॉक आहे सेम SBI. ओके, लक्षात घ्या, ही बँक सुद्धा एका सपोर्टवरती येऊन थांबलेले. या बँकेमध्ये जर तुम्हाला लेवल बनवायचे असतील तर लक्षात घ्या 810 ते 815 पर्यंत लेवल बनली तर बाय करू शकता. 800चा टॉप लॉस ठेवून आणि टार्गेट हे 835, 845 ते 865 पर्यंत एक 10 ते 15 दिवसाच्या होल्डिंग पिरियडमध्ये ठेवू शकतात. ओके. त्यानंतर आज आपण एक दिला HDFC AMC. ओके, चेक. या स्टॉकमध्ये देखील हा स्टॉक ऑल टाईम हायला वर्क करत आहे. परंतु जर आपण बघितलं तर या स्टॉकमध्ये हीच लेवल बनलेली खूप मोठी रेजिस्टन्स म्हणून काम करत आहे. आणि जवळपास जर बघितलं तर 6व्या मंथपासनं ही लेवल ॲक्टिव्ह आहे. म्हणजे आज जर बघितलं तर एक मंथभर झालं या लेवलला हे मार्केट
रेजिस्टन्स फेस करते. जेव्हाही ही लेवल मार्केटमध्ये ब्रेक होईल HDFC AMC मध्ये, लक्षात घ्या या ज्या बाकीच्या कॅन्डल जशा मोठ्या बनलेल्या आहेत ही अशाच देखील इथनं तुम्हाला लगभग 4200 ते 4400 पर्यंतची कॅन्डल बघायला या स्टॉकमध्ये देखील मिळू शकते. त्यामुळं या स्टॉकवर लक्ष ठेवा. आणि त्याच पॉईंटला मार्केट का रेजिस्टन्स फेस करत आहे तर लक्षात घ्या, ट्रेंडचा सुद्धा त्या ठिकाणी एक रेजिस्टन्स मिळत आहे चेक डाऊन साईडला. त्यामुळं तो पॉईंट आपल्यासाठी किंवा ती लेवल खूप इम्पॉर्टंट आहे. लक्षात घ्या, ही जर लेवल ब्रेक झाली तर सडन मोठी कॅन्डल मिळू शकते. तर पॉसिबल आहे असं देखील या ट्रेंडमध्ये होऊ शकतं. त्यानंतर अगेन रिव्हर्स. हे 2 स्टॉक तुम्ही रडारवरती ठेवू शकता. सेम जे ब्रेकआउटचे स्टॉक होते आपण याआधी जे दिलेले चेक करा तुम्ही. डेक्सॉन